नेहमी आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये कित्येकदा आंदोलन होत असतात, उपोषण सुद्धा होत असतात, होत नाही. त्याच पार्श्वभूमीवर आज आमगाव तहसील येथे विदर्भ महसूल सेवक संघटनाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, जे की आमगाव तहसील या ठिकाणी आज पाहायला मिळत आहे की त्यांची बेमुदत पुकारलेला आहे. बेमुदत उपोषण पुकारलेलं आहे. नेमकं या उपोषणाचे काय मागचे कारण आहे, कशासाठी हे उपोषणावर बसलात, पण थेट त्यांच्याशी माहिती करणार. आपण उपोषणाला आमगाव इथं बसल्यात, नेमकं काय कारण आहे, कशासाठी बसल्यात? आम्ही बसले आहो उपोषणावर चतुर्श्रेणीसाठी. आम्ही महसूल सेवक आहो आमगाव तालुक्याचे. आमची मागणी पूर्वीपासूनच लागून आहे चतुर्श्रेणीसाठी. त्या मागणीसाठी आम्ही आज एक दिवसासाठी तहसील कार्यालयावर व उद्यापासून 12 तारीखपासून बेमुदत धरणे आंदोलन कोराडी नागपूरला लावणार आहे. त्यासाठी आमची एकच मागणी आहे, चतुर्श्रेणी शासनाने आम्हाला द्यावा और आम्हाला सन्मानाने जगण्याचा हा असा आमचा प्रश्न आहे. या अगोदर सुद्धा आपण आंदोलन केले होते. हो, ह्या अगोदर सुद्धा आम्ही आंदोलन केले होते. तेव्हा आम्हाला आश्वासन मिळाला होता महसूल मंत्र्यांकडून की तुम्हाला चतुर्श्रेणी देतो, असं सकारात्मक. कोणी आश्वासन दिलं होतं? महसूल मंत्र्यांनी दिलं होतं. बावनकुळे साहेबांनी तुम्हाला आम्ही देतो चतुर्श्रेणी, थोडा वेळ लागेल, पण आता काही जास्तच वेळ झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला चतुर्श्रेणीसाठी आज असं धरणे आंदोलन करण्याची ही पाळी आलेली आहे. आम्हाला सन्मानाने जगावे म्हणून आम्ही चतुर्श्रेणीसाठी लागलेलो आहोत व उद्यापासून आम्ही नागपूरला बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. पूर्ण विदर्भातले आमचे जे महसूल सेवक आहेत, पूर्ण सर्वचे सर्व कोराडी येथं नागपूरला बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. सध्याच्या घडीला आमगाव येथे किती लोक सोबत आहेत तुमच्या? आमच्या आमगाव तहसीलचे पूर्ण जे महसूल सेवक आहेत ते सोबत आहेत व आमच्या गोंदिया जिल्ह्याचेही पूर्णच महसूल सेवक आहेत, तेही आहेत. जागोजागी ते आपल्या तहसीलला बसलेले आहेत धरणं आंदोलनाला. पुढली भूमिका काय असणार आपली? आमची पुढली भूमिका म्हणजे उद्यापासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. साखळी उपोषण लागणार आहे आमची कोराडी नागपूरला इथं उद्यापासून. सर, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण उद्यापासून सुरू करणार आहोत. तुम्ही म्हणाल की उद्यापासून आम्ही साखळी उपोषणाला बसण्यात, मात्र जे ऑफिसचे कामकाज असते त्याच्या जिम्मेदार कोण असणार? याच्यापूर्वी आम्ही हे सर्व माननीय तहसीलदार, कलेक्टर साहेब यांना आम्ही दिलेलं आहे निवेदन. आमची असे मागणी आहे व आम्ही काम करणार नाही, कारण की आमच्या चतुर्श्रेणीचा मुद्दा आहे. म्हणून आम्ही वरती सर्व कलेक्टर साहेब वगैरे तहसीलदारांना दिलेलं आहे सर याची माहिती. तर निश्चितच बघू शकता कशा प्रकारे येथील जे चतुर्थ श्रेणी या मागण्या घेऊन त्यांनी आज संपावर बसलेले आहे. कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जे महसूल सेवक असतात त्यांनी संप पुकारलेला आहे. मात्र या चतुर्थ श्रेणीच्या मागण्या पूर्ण होणार का, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे. सरोज कावडे, न्यूज प्रभात मीडिया, आमगाव, गोंदिया.